कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली ताई, अहो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात। खरं तर मी हे सांगणं बरोबर आहे की नाही मला माहित नाही, पण मला ना माझी मम्मी सांगायची की एका वेळेनंतर ना घरट्यातल्या पिलाला सुद्धा भरारी घ्यायला पक्ष अडवत नाही। त्यामुळे मुलांना योग्य त्या वयात ती सूट मिळायलाच हवी। मी अमोलला सूट देत नाही असं म्हणायचंय का तुला? अगदीच असं नाही रुपाली ताई, पण मला असं वाटतं की आपण ना छोटे सरकारांचं ऐकायला हवं। ते आपल्याला सांगत होते ना की त्यांनी त्यांच्या मित्रांना समजावून सांगितले, तरीही तुम्ही त्यांच्या शाळेत गेलात आणि हे मला चुकीचं वाटतं। तरी हे मला म्हणत होते की तू शाळेत जाऊन कुणाला काही बोलू नको, पण ना मलाच हौस। असू द्या रुपाली ताई, तुम्ही काही काळजी करू नका। हवं तर तुम्ही उद्या छोटे सरकारांची बोलून घ्या ना। काय काय सुरू आहे एवढ्या उशीर? काही नाही हो, सहजच बोलत होतो आम्ही। ते झाल्या प्रकारामुळे मोना खूप घाबरून गेली होती ना। आपल्याला सवय नाहीये ना घरात असं काही होण्याची। खरंच खूप भीतीदायक आहे हो हे सगळं। आणि त्यात अजूनही आपण आणि भाऊजी त्या माणसावर कारवाई करायचं म्हणतात। रुपाली, हे प्रकरण हाताळायला अर्जुन आणि अपर्णा सक्षम आहेत। आपण एकदा त्यांच्या पाठीशी उभे राहून बघूया। हो सर, आपण ते तर करतोयच ना, पण उद्या सगळे आपापल्या कामाला निघतील, पण तुम्ही गेल्यावर आमच्या जीवाला घोर लागून राहतो। मोनिका, अगं हे सगळं भीती दाखवण्यासाठी करतात। एका कलेक्टरच्या किंवा इन्स्पेक्टरच्या घरच्या लोकांना आपण काही केलं तर त्याची काही खैर नाही याची जाणीव त्याला पण असणारच आहे की। तुम्ही काही म्हणा, आत्ता आपल्या घरात एक लहान मूल आहे आणि हे सगळं प्रकरण माझ्या अमोलपर्यंत येऊ नये एवढंच वाटतंय मला। ऐक मम्मा। अमोल बाळा, झोप झाली ना? हो बापू। काय रे, झालं का दूध पिऊन? यस मा। बाळा, तुला शाळेत मी सोडणार आहे आज? अरे बाबा, तुम्ही करा काम, मी जाईन टिप्पे मामा बरोबर स्कूलला। अरे बाळा, तुला सोडायला आल्यावर असं किती काम राहणार आहे? अर्जुन, अरे ठीक आहे, तो म्हणतोय तसं करू। दिप्या, तुला जमेल का सोडायला त्याला? अगं तिथे 100% सोडणार। भांजे, जाताना आपण चॉकलेट खायचं बरं का? यस टिप्पे मामा। पेपरातली बातमी वाचलीस का? नामदार गिरीश गायकवाड मॅरेथॉन स्पर्धा सुरू उद्यापासनं, आणि म्हण त्यातनं मिळणारे पैसे लोकांच्या फायद्यासाठी वापरणार आहेत। दरवर्षीची त्यांची ही प्रथा या वर्षी पण चालू ठेवणार आहेत। विनय काका, हे रोजच आहे। त्या माणसाची काही ना काहीतरी बातमी रोज येत असते पेपर। हो, पण यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, याला काय करणार आपण? ह्या अशा लोकांची आहे ना अशीच पद्धत असते बापू। ब्रेन वॉश म्हणतात त्याला, ब्रेन वॉश। सर्वसामान्य माणसांना दाखवायचं की मी किती चांगलं आहे, आणि नंतर त्यांचंच रक्त प्यायचं। हा, सकाळी मॅरेथॉन भरवायची आणि रात्री त्याच सामान्य माणसाच्या मुलांना घेऊन दारू पाजायची। अर्जुन, मी असं ऐकले की याची दारूची पण अड्डे। आपले आपण ठरवले ना याचा पाडा वाचायचा तर वाचायचाच आता, तू काळजीच करू नका। हो अर्जुन दादा, पण या माणसाला लोकांचा खूप सपोर्ट आहे हो। हो ना, म्हणजे त्यांना त्यांचं काम काय चाललंय ते तुम्हाला लोकांना पटवून द्यायला लागेल आपल्या अर्जुन, नाहीतर हे प्रकरण अंगाशी येऊ शकतं। बरं, जी काय कराल ते जपून करा बरं का तुम्ही दोघं। बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित करू आम्ही। बरं, चला निघायचं का? उशीर होतं। बाय मा बाबा। बाय बाय बाय। चला भांजे, निघायचं का? यस टिप्पे मामा। स्वप्नील सर, चला। रुपाली ताई, अहो छोटे सरकार तुम्हाला एवढे टाळतायत, तुम्ही बोलून का घेत नाहीये त्यांच्याशी? मी ना योग्य वेळ बघून बोलेन अमोलशी। ओके सर, आय विल डू दॅट। थँक्यू, गुड डे। गुड मॉर्निंग मॅडम। आजची मॉर्निंग गुड नाही काय तोंडे, का? टेन्शन मध्ये उजाडला आजचा दिवस। काय झालंय का मॅडम? गिरीश गायकवाड, त्याचे जे काही 2 नंबरचे धंदे असतील ना, त्याचे सगळे डिटेल्स हवेत मला। त्याच्या कंपन्या, संस्था, कारखाने, गोडाऊन, जे जे काही असेल ते अर्ध्या तासात मला डिटेल्स हवे। हो मॅडम, मी देतो, पण हा गिरीश गायकवाड खूप मोठा माणूस आहे, नेमकं झालंय काय? काल आपण त्याच्या गोडाऊनवर छापा टाकला। हो। त्याने रात्री आपल्या घरावर हल्ला केलाय, दगडफेक केली आहे त्याने। व्हॉट? मॅडम,
कायद्याने केलेल्या कारवाईला ही माणसं हिंसेने का उत्तर देत आहेत? कारण कायद्यापासून वाचण्याचा योग्य मार्गच नसतो ना त्यांच्याकडे. पुढचा व्यक्ती जर पैसे देऊन ऐकत नसेल ना, तर मग त्याला जीवाची धमकी देणं हाच उत्तम पर्याय वाटतो त्यांना. पण मॅडम, त्यांनी तुमच्या घरावर हल्ला करून खूप मोठी चूक केली. एनिवेज, मी सगळी माहिती तुमच्यासमोर सादर करतो. पण आपण नेमकं काय करायचंय? त्याच्या नावाची पुण्यात आज मॅरेथॉन आहे गायतोंडे. उद्घाटनाला वाजत गाजत जाईलच की. तीच योग्य वेळ साधायची आणि त्याच्या सगळ्या बेकायदेशीर कामांवर छापा टाकायचा. त्याच्याकडे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलांना आपण आपल्या ताब्यात घ्यायचं. हा प्लॅन नक्कीच काम करेल मॅडम. लागा कामाला. येस मॅडम. सगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापा पडायला पाहिजे. त्यांना त्या पोरांना लपवायला वेळच नाही मिळाला पाहिजे. साहेब, तुम्ही ठरवा सगळं, त्या पद्धतीने आम्ही काम करू. सर, आपण डिवाइड होऊन एकाच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारू. ती लोक कशी पळून जातात ना, ते आज मी पण बघते. गुड. हीच एनर्जी ठेव. येस सर. आज त्या गायकवाडला दाखवून देऊ खाकीवरतीची रग काय असते ती. हा मॅडम बोला. अर्जुन सर, सगळं रेडी? सगळं रेडी आहे. टीम रेडी. आता आपल्याला माहिती आली की त्याला कळायच्यात सगळीकडे छापे पडलेले पाहिजे. हे बघा, वेळ होता कामा नाही. वेळ होणारच नाही मॅडम. गुड. एक्सक्यूज मी मॅडम, ही गिरीश गायकवाडच्या सगळ्या ठिकाणांची आणि अड्ड्यांची माहिती. गायतोंडे लगेच? हो मॅडम, कायद्याची कामं करायची म्हणजे सगळ्या लोकांना एकत्र घेऊन काम करावं लागतं. त्या भागातल्या लोकांशी माझा संपर्क होता, लगेच माहिती मिळाली. गुड. अर्जुन सर, ऐकलंय मी. सगळी माहिती पाठवा, आम्ही सगळं सेट करतो इकडे. एकही चूक होता कामा नाही. हे सगळे छापे यशस्वीच झाले पाहिजे. होणार. 100% होणार. चिंचुके माहिती मिळाली. साहेब, तुम्ही ठिकाण ठरवून द्या. चिंचुके, आर्या, कालपर्यंत तुम्ही म्हणत होता की त्या गायकवाड बरोबर वाकडे घेऊ नका म्हणून, आणि आज तुम्ही अहो दोघं. साहेब, अहो त्याला घरावर हल्ला करताना कळलं नाही वे. आता आम्ही कशाला भिऊ? बाकी काही करू सर, पण असे भ्याड हल्ले करून आपल्याला भीती दाखवणं ही कुठली पद्धत आहे? आपण आपल्यासाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी घाबरतो सर. आणि हीच गोष्ट या लोकांच्या लक्षात येत नाही. आपण सगळे जर एकत्र आलो ना, तर या कुणाचीच हिंमत होणार नाही महाराष्ट्र पोलिसांच्या वाट्याला जायची. साहेब, तुम्हाला चांगलंच माहिती, जिथं तुमच्यासाठी कोण नाही ना, तिथं आम्ही आहे. येस सर. गुड. गरज पडली तर एक्स्ट्रा फोर्स सोबत ठेवू. साहेब, त्याची सगळी व्यवस्था करून ठेवली मी. निघूयात. येस सर. जय हिंद. जय हिंद. सर. मॅडम प्लीज शांत व्हा. तुम्ही पाणी प्या. नाही गायतोंडे, त्याचं वैर आमच्याशी होतं ना, मग त्यांनी घरावर हल्ला करायची काहीच गरज नव्हती. हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण आज त्याला आपण त्याची जागा दाखवूनच देणार. त्याला कशाचाही मागूस लागण्याच्या अगोदर आपले छापे पडले असतील. पडलेलाच असेल. बोला अर्जुन सर. मॅडम, मी गोडाऊनच्या बाहेर उभा आहे. फक्त तुमच्या ऑर्डर्स पाहिजेत. गुड. पण आता लगेच काही करू नका. अजून आर्या आणि चिंचुकेशी काही कॉन्टॅक्ट झालेला नाही. एकदा एक मिनिट, आर्याचा फोन येतोय, कॉन्फरन्सवर घेतो. बोल आर्या. मॅडम, मी हॉटेलच्या बाहेर आहे. गुड. आता एकदा का चिंचुकेंशी कॉन्टॅक्ट झालं ना की मग तुम्ही कामाला लागा. तोपर्यंत चिंचुकेंचा फोन येतोय, 1 मिनिट. बोला चिंचुके. जय हिंद मॅम, मी साईटच्या बाहेर उभा आहे. ग्रेट. आता तिघही ऐका. हीच ती योग्य वेळ. टाका छापा आणि त्यांच्याकडे ज्या काही बेकायदेशीर गोष्टी असतील ना त्या जप्त करा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. ऑल द बेस्ट. येस मॅडम. मूव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.